सुद्धा तुम्ही इतर आरोपी केले त्यांना एका आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली आणि ती हो त्यांना त्यांचा वाढदिवस असला ना मांडव एकाने द्यायचा, लाइटिंग एकाने द्यायची, खाना पिणं एकाने द्यायचं. ज्या बाईची लायकी नाही ती तुम्ही आरोप करताय, जे आरोप ते खरं त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. पैसे गोळा करतात, दुसऱ्यांना सांगतात की आमचा इव्हेंट करा, त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मर्सिडीज द्यावी लागते. हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांवरती केलाय. त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीस घालतात, कार्यकर्त्यांकडनं सगळी कामं करून घेतात, त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात. शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टाळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो नीलमताईंचा शब्द पाळायचा, कारण नीलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या. परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली, फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या. मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला, पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपून घेणार नाही. अजून एक आरोप इशारा देतो. आज पुणे शहरामध्ये महिला आघाडीमध्ये करायचं आता तुम्हाला इथून घेऊन चालले, पुढे थांबवतायत ते, घरी नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मी नीलमताईंच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न. काय करायचं घरात पोहोचून? ते नाहीयेत घरी. नसल्यावर काय झालं त्यांना कळलं पाहिजे की शिवसैनिक घाबरत नाही कुणाला. शिवसैनिक त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यांनी मागावी. त्या पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न 100% याच्यानंतरही करणार, कारण त्यांच्याकडे तेवढा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा. परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना, त्यांच्या कुठल्याही या कृत्यांना आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे. आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा येतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारणार, त्यांना दाखवणार ही घ्या मर्सिडीज तुम्हाला. प्रश्नच नाहीये. कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सिडीज एक आम्हाला द्यावी लागते, मग तुम्ही त्या पावत्या सादर करा. काय करणार आहात तुम्ही? म्हणजे पोलीस पुढे जाणारच काय? आम्ही तेव्हा मर्सिडीज देत होते तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं का? ह्या मर्सिडीजच्या ऐवजी मध्ये तुम्ही किती काळ धन कमावला असेल ह्याचा हिशोब द्या. त्यांच्या मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतला म्हणताय, त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल याची चौकशी ईडीने लावली पाहिजे, याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. जे ईडी सीडी आमच्या तुम्ही बरेच आरोप नीलमताईवर सुद्धा केलेत, बरेच आरोप नीलमताई म्हणजे एक आरोप असा आहे, ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं, कुणी साहेबांची भेट घ्यायची, बॅरिकेड कुणासाठी लावायचं, पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे, कुणाचे नाही घ्यायचे, साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं, कुणाला नाही पोहोचू द्यायचं, इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमावलं असणार आहे. मग आता तिला साडी घेतल्याशिवाय नीलम गोरे आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या. साडी घेतल्याशिवाय आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या. आणि कुणाला साडी दिली तुम्ही? कुणाला? नीलम गोरेंना साडी गिफ्ट करावी लागायची. कुठली साडी आणि कितीची? पैठणी लागायची, भारी भारीच्या साड्या त्यांना लागायच्या. ते साहेबांना भेट गिफ्ट द्यायचे, मग त्याच्याऐवजी कार्यकर्त्यांकडनं ते किती गिफ्ट घ्यायचे? कार्यकर्त्यांवर आरोप. अच्छा, मॅचिंग त्याच्यावर दागिने, हिऱ्याचे दागिने, गळ्यातलं, हातातलं, इव्हन त्यांची पर्स सुद्धा ती मॅचिंगच असायची. बरेच आरोप या ठिकाणी होत आहेत या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांकडून. नीलम गोरे, तुम्ही दिली का ताई? तुम्ही दिली का साडी? तुम्ही साडी दिली का? तुम्हाला अजून साक्षीदार आम्ही दिलेली आहे, आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि तुम्हाला अजून पुरावे असतील तर आमच्या तुम्ही कुठली साडी त्यांना गिफ्ट दिली ते तरी सांगा. कुठली साडी तुम्ही, कुठल्या रंगाची? आणि प्युअर सिल्कची भगवी साडी दिली आम्ही त्यांना. कुठली? कितीची? 13 ते 14 हजाराची साडी होती. कोणाला दिली? नीलम गोरेंना. बघितलं का? घातलेली आम्ही दिलेली आहे. तिच्या ऐकी का देण्याची? आता
हे सगळे महिला इथं बघितलं तर अशा पद्धतीने घराच्या समोर आंदोलन करतायत. पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. त्यांना रोखण्यासाठी महिला देखील इथं पोलीस कर्मचारी पोहोचलेले आहेत त्यांना रोखण्यासाठी.